बघा आज आपल्याला इन्व्हेंटरीचा तिसरा प्रॉब्लेम बघायचा आहे. अगोदरचे प्रॉब्लेम सोडवले ना सर्वांनी? चौथा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे समोर. आता प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपण थोडस वेगळं उदाहरण घेतलंय, वेगवेगळी इन्व्हेंटरी घेतली आपण. आतापर्यंतचे तुम्ही जर तिन्ही प्रॉब्लेम मागचे बघितले असतील तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे काही पार्ट्स असतील, इलेक्ट्रॉनिक्सच्या काही वस्तू घेतल्या, नंतर मग केमिकलच्या घेतल्या, कॉम्प्युटर बाबत घेतल्या, असे वेगवेगळे इन्व्हेंटरी आपण त्याच्यामध्ये घेतलेली. आज एक नवीन प्रॉब्लेम आहे, इन्व्हेंटरी प्रॉब्लेम 4. सॉफ्टेक अँड युअर नेम. तुमचं नाव टाकायचं. कॉम्प्युटर औरंगाबाद इज अ पार्टनरशिप फर्म विथ 2 पार्टनर, Jairam Gupta and you. The firm will deal in trading of various computer peripherals. कॉम्प्युटरच्या पॅराफिरल्स मध्ये ती काय करते? डीलिंग करते. The closing balance sheet computers as at March 31, 2006 appear as follows of Softtech Computer and your name. Softtech Computer आणि तुमच्या नावाने एक कंपनी तुम्हाला तयार करायची आणि त्यामध्ये हा बॅलन्स शीट, ट्रायल बॅलन्स आणि दिलेले ट्रान्झॅक्शन तुम्हाला काय करायचे? टाकायचे. ह्या प्रॉब्लेम मध्ये एक 2-3 गोष्टी नवीन आलेल्या आहेत की ज्या जसे की तुमचे जे आपण व्हाउचरचे टाईप आपण निवडतो, व्हाउचर टाईप आपल्याला आपल्या पद्धतीने नवीन क्रिएट पण करता येतात, ग्रुप क्रिएट करता येतात. त्यानंतर कॉस्ट सेंटर म्हणून एक कन्सेप्ट आहे, ती आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये बघायची आहे. आता आपण जाऊ, आपल्याला ही पहिली कंपनी आपण तयार करू आणि मग बाकीच्या त्याचं ग्रुपिंग आणि अकाउंट क्रिएशन टॅली मध्ये हे आपण बघू. ठीक आहे, जाऊ आपण टॅली मध्ये. टॅली माझ्याकडे ओपन आहे. बघा टॅली ओपन आहे. टॅली मध्ये जी कंपनी ओपन आहे माझ्या समोर, ती कंपनी मी पहिले क्लोज करते. क्लोज करण्यासाठी शट कंपनी हा माझा पर्याय आहे, त्याने मी ती बंद केली. बंद केल्यानंतर आपला सिलेक्ट कंपनी या पर्यायाने नवीन सिलेक्ट करता येते तयार केलेली. क्रिएट कंपनी आपल्याला वापरायचं आहे याच्यामध्ये, म्हणून मी क्रिएट कंपनीला क्लिक करतो आणि एंटर. सॉफ्टटेक कॉम्प्युटर्स, सॉफ्टटेक अँड युअर नेम म्हणजे तुमचं नाव टाकायचं. आपण इथे आयडियल टाकतो, मग कॉम्प्युटर्स अशा पद्धतीने तुम्हाला नाव द्यायचे कंपनी प्रत्येकाने. मेलिंग नेम तेच आहे. ऍड्रेस औरंगाबाद आहे, औरंगाबाद. कंट्री मध्ये इंडिया निवडलं. स्टेट महाराष्ट्र, एम प्रेस केला मी, महाराष्ट्र स्टेट. पिनकोड असेल तर टाका, मोबाईल नंबर, फोन नंबर हे डिटेल तुमच्याकडे असतील तर टाका. आपल्याला काही दिलेले नाही त्यामुळे मी काही टाकत नाही. फायनान्शियल इयर आपल्याला दिलेलं आहे, फायनान्शियल इयर आपल्याला टाकायचंय. 31 मार्चचा हा ट्रायल बॅलन्स आहे, म्हणजेच 1/4/2007. 1 एप्रिल पासून आपला ट्रायल बॅलन्स हे सुरू होईल. ट्रान्झॅक्शन डेट किती आहे बघा बरं व्हाउचरला. वर्बुका 1/4/2000 आणि इकडे ट्रायल बॅलन्स बघा. हा ट्रायल बॅलन्स जो आहे 31 मार्च 2006 चा आहे आणि आपले ट्रान्झॅक्शन 1/4/2007 पासून सुरू होत. म्हणजे आपण फायनान्शियल इयर हे 1/7 ते 31/3/2008 असं आपल्याला घ्यावं लागेल. मग आपण इथं फायनान्शियल इयर मी टाकतोय, टॅली मध्ये जाऊ. 1/4/2007 फायनान्शियल इयर प्रॉपर सिलेक्ट करा. बुक्स बिगिनिंग फ्रॉम, इथं तीच डेट ठेवायची आहे जी फायनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉम ची आहे. ठेवली मी. पुढे गेलो, बाकीचे फील्ड आपण आहे तसेच आपण ठेवू. शेवटी तो आपल्याला विचारतो ऍक्सेप्ट करायचं, तिथं आपण यस म्हणा आणि ही कंपनी काय झाली? तयार झाली आणि ती सेव्ह झाली. सेव्ह झाल्यानंतर आता आपल्याला एक एक या कंपनीमध्ये पहिले सेटिंग आपल्याला चेक करायचं. सेटिंग आपण चेक करणार.
काय सेटिंग चेक करायचंय? फीचर्स F11 याच्यावर मी क्लिक करतो. बघा F11 ला क्लिक केलं, त्यात अकाउंटिंग फीचर्स हा पर्याय घेतला, बाहेर पडला तो. मी पुन्हा स्टार्ट करतो टॅली. Alt F1 क्लोज केली कंपनी. आपली कंपनी नव्याने परत तयार ओपन करायची, नव्याने तयार करण्याची गरज नाही, आपण केलेली आहे. बघा सॉफ्टेक अँड आयडियल आहे, सिलेक्ट केली, एंटर. एंटर दिल्यानंतर F11 फीचर्सला क्लिक करतोय मी. इथे थोडा स्क्रीन मी वाढवलेला असल्यामुळे F11 इथे येत नाही, एक लक्षात घ्या, त्याला प्रॉब्लेम येतो. म्हणून मी त्यावर क्लिक करत नाहीये, कारण की ऑलरेडी ह्या टॅली मध्ये सेटिंग असतं. बिल बाय बिल सेटिंग आहे, यस आहे. अकाउंट्स ओनली तिथं पण नो आहे, बरोबर ना. म्हणजेच आपण अकाउंट्स विथ इन्व्हेंटरीच आपली कंपनी तयार झाली. त्यामुळे आपल्याला सेटिंग मध्ये तसं पाहायला गेलं तर जाण्याची गरज नाही. मी फक्त तुम्हाला दाखवायचं होतं, पण स्क्रीनची साईज मोठी केलेली असल्यामुळे तुम्हाला तो डायलॉग बॉक्स ओपन होत नाही. मी आता आपण एक एक आपल्या कंपनी अकाउंट क्रिएशन कडे आपण जाऊ. पहिला आहे जयराम कॅपिटल. त्याला आपण कोणता ग्रुप देणार? कॅपिटल. बरं, आपण पहिले या 10 यांना ग्रुपिंग करून घेऊ आणि ग्रुप केल्यानंतर मग आपण टॅली मध्ये टाकू. ठीक आहे. बघा त्याच्यानंतर युअर नेम, तुमच्या नावाचं कॅपिटल अकाउंट एक तयार करायचे, त्यात ते पण कॅपिटल अकाउंट या ग्रुपच्या अंडर आपण घेणार आहे. मोटर व्हेकल, मोटर व्हेकल कशात येईल? फिक्स ॲसेट मध्ये, मग फिक्स ॲसेट. त्यानंतर फर्निचर, फर्निचर पण काय आपली फिक्स ॲसेट आहे. ठीक आहे. ऑफिस इक्विपमेंट ती पण आपली फिक्स ॲसेट आहे. त्यानंतर ऑफिस बिल्डिंग, ऑफिस बिल्डिंग पण आपली काय फिक्स ॲसेट आहे. या सगळ्या आपल्या फिक्स ॲसेट आहेत. त्यानंतर पुढे आहेत आपल्याकडे सर्व वॉल टेक्नॉलॉजी लोन, लोन अकाउंट आहे. लोनला क्रेडिट साइड, लोन म्हटल्यावर काय येईल? अनसिक्युअर्ड लोन. ओमेगा इन्फोटेक याला क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणजे हा आपला काय क्रेडिटर आहे, सन्ड्री क्रेडिटर त्याचा ग्रुप येईल. त्याचं बिलाचे डिटेल पण आपल्याला खाली दिलेले, बरोबर. नंतर फिऑन वन टेक सर्व्हिसेस, याचा डेबिट क्रेडिट बॅलन्स आहे, तो सुद्धा आपला काय आहे? क्रेडिटर आहे. त्याचे सुद्धा आपल्याला बिलाचे डिटेल आपल्याला इथं दिले. आता आपण एक एक अकाउंट टॅली मध्ये तयार करू. जाऊ आपण टॅलीकडे. अकाउंट इन्फो, लेजर, त्याच्यामध्ये क्रिएट. एक लक्षात घ्या, एकदा इन्व्हेंटरी सुरू झालं का मल्टी लेजर क्रिएशन तुम्हाला करता येणार नाही, कारण की लेजर क्रिएट करताना काही सेटिंग तुम्हाला त्यात घ्याव्या लागतात. म्हणून आपण सिंगल लेजरनेच आपण लेजर क्रिएशन घेतोय. पहिला अकाउंट आहे कोणतं आहे? जयराम गुप्ता कॅपिटल अकाउंट. जयराम गुप्ता कॅपिटल अकाउंट. कोणाच्या अंडर? कॅपिटलच्या अंडर येईल. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड तिथं नो येईल. बाकी फील्ड आहे तसे ठेवले आपण. आणि ओपनिंग बॅलन्स आहे. किती ओपनिंग बॅलन्स आहे आपला? 3 लाख. बघा 3 लाख मी इथे टाइप केला. क्रेडिट बॅलन्स, ऍक्सेप्ट, यस म्हटलं, हे अकाउंट सेव्ह झालं. त्याच्यानंतर तुमचं, तुमच्या नावाचं आपण आयडियल नाव घेऊ. तिथं आयडियल कॅपिटल अकाउंट. इथं तुमचं स्वतःचं नाव टाकायचं. तो पण कॅपिटल ग्रुपच्या अंडरच आपण अकाउंट ओपन होतोय. बाकी फील्डला मी स्किप करतोय जसंच्या तसं. त्याला पण 3 लाख ओपनिंग बॅलन्स आहे म्हणून 3 लाख मी टाइप केला. आणि क्रेडिट बॅलन्स म्हणून क्रेडिट ठेवलं. ऍक्सेप्ट, यस म्हटलं, ते पण माझं काय झालं? सेव्ह झालं. त्याच्यानंतर पुढचं काय अकाउंट आपलं बघू आपण. बघ, मोटर व्हेकल. पुढचं आहे मोटर व्हेकल, फिक्स ॲसेटच्या अंडर आहे. मग मोटर व्हेकल मी इथे घेतोय. मोटर व्हेकल काय फिक्स ॲसेट आहे म्हणून F प्रेस केला. फिक्स ॲसेट हा ग्रुप मी निवडला.
पुन्हा इथं पण विचारतो तो इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड, इथं पण इन्व्हेंटरी व्हॅल्यू कोणाला अफेक्टेड असतील, फक्त परचेस आणि सेल. पण त्या दोनच लेजर, परचेस सेल्स आणि परचेस रिटर्न सेल्स रिटर्न, एवढ्या 4च अकाउंटला तुम्ही इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेडला काय म्हणावं लागेल, यस म्हणावं. बाकीच्या याला बाय डिफॉल्ट नोच ठेवायचंय. 1 लाख मोटर व्हेकल 1 लाख आहे आणि त्याचा बॅलन्स आहे डेबिट बॅलन्स, म्हणून डेबिट साइड ला बॅलन्स घेतोय मी आणि ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. हे पण अकाउंट आपलं काय झालं, तयार झालं. त्यानंतर पुढचं अकाउंट बघू आपण. पुढचं अकाउंट आहे फर्निचर अकाउंट 25,000, त्याला पण फिक्स असेट ग्रुप आहे. फर्निचर अकाउंट फिक्स असेट त्या ग्रुपच्या अंडर आपण घेणार आहे, ऑलरेडी आलेलंच आहे. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड नो, बाकीच्या फील्डला आपण स्किप करतोय जसंच्या तसं ठेवून. आणि त्याची ओपनिंग बॅलन्स आहे त्याचा 40,000, किती 25,000, बर 25,000 आहे, 25,000 आणि बॅलन्स आहे त्याचा डेबिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं इथं, झालं. हे पण अकाउंट काय झालं, सेव्ह झालं. त्यानंतर पुढचं अकाउंट घ्यायचं आपल्याला. पुढचं अकाउंट आपल्याकडे ऑफिस इक्विपमेंट्स. ऑफिस मध्ये जे काही इक्विपमेंट्स आपण घेतली ती पण आपली काय असते, ऍसेट असते, म्हणून त्याला पण फिक्स ऍसेट ग्रुप दिला आपण. ऑफिस इक्विपमेंट इक्विपमेंट्स फिक्स ऍसेटच्या अंडर आहे, म्हणून इथं ग्रुप काय मी बदलत नाहीये. जर एका मागोमाग एक सेम ग्रुपच्या अंडर जर अकाउंट क्रिएशन आलं तर तुम्हाला ग्रुप तोच राहतो तिथे बाय डिफॉल्ट येऊन जातो. इन्व्हेंटरी अफेक्टेड, इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेडला नो म्हटलं, बाकीच्या ठिकाणी एंटर दिला आणि त्याचा ओपनिंग बॅलन्स 23,000 बघा, आणि त्याचा बॅलन्स आहे डेबिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं इथं मी, जा. त्याच्यानंतर पुन्हा पुढचं अकाउंट आपल्याला इथं टाईप करायचं. पुढचं अकाउंट आहे आपल्याकडे ऑफिस बिल्डिंग. बघा ऑफिस बिल्डिंग 2,50,000 फिक्स असेट त्याला ग्रुप आहे. करू आपण ऑफिस बिल्डिंग फिक्स असेटच्या अंडर ओपनिंग बॅलन्स आहे 2,50,000 आणि डेबिट बॅलन्स, त्याचा बॅलन्स कोणता आहे, डेबिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं, काय झालं, सेव्ह झालं. पुढे जाऊ आपण. पुढचं अकाउंट आहे आपलं सर्व वॉल टेक्नॉलॉजीज लोन. लोन अकाउंट आहे, अनसिक्युअर्ड लोनच्या अगेन्स्ट घ्यायचे. सर्व वॉल टेक्नॉलॉजीज लोन अकाउंट. लोन मध्ये 3 प्रकार येतात, सिक्युअर्ड, अनसिक्युअर्ड आणि बँकवडे. मग हे अनसिक्युअर्ड लोनच्या प्रकारात आपण घेतोय अनसिक्युअर्ड लोन. बघा इथून मी अनसिक्युअर्ड लोन मी निवडलं. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड नो, डिफॉल्ट नो येतच तिथं, तो काय भाग नाही. पण आता त्याचा बॅलन्स टाकायचा 45,000, त्याचा बॅलन्स आहे 45,000 आणि क्रेडिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं इथं आपण, झालं. हे पण आपलं ऍक्सेप्ट झालं. पुढचं अकाउंट आपल्याकडं ओमेगा इन्फोटेक 1 लाख सनरी क्रेडिटर आहे आपला. त्याची बिलाचे डिटेल पण आपल्याला दिलेले, टाकू आपण. इन्फोटेक सनरी क्रेडिटर म्हणून सनरी क्रेडिटर इथं ग्रुप आहे तो मी निवडतो. इथं सनरी क्रेडिटर निवडला. इथं बघा मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल या ऑप्शनला तुमचा यस पाहिजे, हे लक्षात घ्या बरं. तर तो बिलाचे डिटेल तुम्हाला माहिती. डिफॉल्ट क्रेडिट पिरियड, जर काही त्याचा क्रेडिट पिरियड ठरलेला असेल तर तो तुम्ही टाकू शकता. तो टाकला म्हणजे फिक्स झाला असं काही नसतं, तुम्ही तो नंतर वेळेवर एंटरच्या वेळेस बदलता. पण तरी आपण इथं 15 दिवस टाकू आपण, 15 डेज. बघा एंटर दिला, बाकीच्या फील्डला मी स्किप करतो, अमाऊंट टाकतो 1 लाख. बॅलन्स आहे त्याचा क्रेडिट, कारण की हा क्रेडिट आहे म्हणून बॅलन्स क्रेडिट.
बिलाची डिटेल मागितली, बिलाची तारीख आपल्याला द्यायची आहे. इथं बघू आपण बिलाची तारीख किती आहे. बघा बिल नंबर आहे, बिलाची तारीख 1/2/2007 आहे. 102 बिल नंबर आहे आणि 2/5/2007 ला ड्यू डेट आहे. मग टाकू आपण इथे एंट्री 1/2/2007. बरोबर. त्याच्यानंतर 102 बिल नंबर आणि ड्यू डेट 2/5/2007. टाकलं, अमाऊंट 1 लाख. एंटर दिला, ऍक्सेप्ट विचारते तो, यस म्हण. ज्यावेळेस डेटर्स क्रेडिटरचे तुम्ही अकाउंट ओपन कराल त्यावेळेस बिल वाईज डिटेल वर लक्ष आपल्याला ठेवायचं. जेव्हा तुम्ही परचेस सेल्स आणि परचेस रिटर्न सेल्स रिटर्नचे अकाउंट ओपन कराल त्यावेळेस इन्व्हेंटरीच्या ऑप्शनवर तुम्हाला लक्ष ठेवायचंय, हे लक्षात ठेवा. पुढचा अकाउंट आपल्याला बघायचं. पुढचा अकाउंट आहे आपल्याकडे पिऑन वन टेक्स सर्व्हिसेस 20,500. तो पण आपला क्रेडिटर आहे, त्याचं पण आपल्याला डिटेल दिलेले 2/3/2007 आणि ड्यू डेट 31/5/2007 अशी आहे. करतोय मी इथं अकाउंट तयार. पिऑन वन टेक्स सर्व्हिसेस सनरी क्रेडिटरच्या जे अगेन्स्ट आहे त्याला पण बिल वाईज डिटेल, मेंटेन बिल वाईज डिटेल हा काय ठेवायचा आपल्याला, यस ठेवायचा आहे. क्रेडिट पिरियड तुम्ही सेट करा अथवा नका करू, बाकी फील्ड आपण स्किप करतोय. आणि इथं बॅलन्स आपल्याला टाकायचा आहे. बॅलन्स किती आहे, 20,500. बघा, आणि कोणता बॅलन्स आहे, क्रेडिट बॅलन्स. आता बिलाची तारीख दिली आपल्याला, बिलाची तारीख 2/3/2007 ही आपण बिलाची तारीख टाकली. बिल नंबर आहे 203. बरं, 203 बिल नंबर आणि ड्यू डेट 31/5/2007 अशी आपली ड्यू डेट आहे त्या बिलाची. आपल्याला 31/5 ला हे पैसे पेड करायचे समोरचा. आणि क्रेडिट बॅलन्स आहे, बाकी बिल नाही आहे अजून, एवढं एकच बिल आहे. ऍक्सेप्ट यस म्हटलं आणि हे पण अकाउंट आपलं सेव्ह करा. जेव्हा आपण पुढच्या अकाउंट कडे, पुढचा अकाउंट आहे पुढच्या स्क्रीनवर इलेक्ट्रिसिटी डिपॉझिट 10,000. बघा, इलेक्ट्रिसिटी डिपॉझिट किती आहे, 10,000. त्याच्या नावातच ग्रुप आहे बघा, डिपॉझिट. ज्यावेळेस तुम्हाला लाईट घ्यायची असते त्यावेळेस पहिले तुम्हाला तिथं डिपॉझिट भरावं लागतं, काही फी भरावी लागते, त्यामध्ये काही डिपॉझिट पण अमाऊंट असते. बरोबर, जरी ती लाईट आपण कधी बंद करणार नसतो भविष्यामध्ये तरी आपल्याला ते डिपॉझिट भरावंच लागतं तिथं. आणि जर तुम्ही इलेक्ट्रिक कनेक्शन बंद केलं, लाईट बंद केली तर ते डिपॉझिट तुम्हाला परत मिळेल. ठीक आहे, तुम्ही बंद करत नाही हा भाग वेगळा आहे, पण डिपॉझिट आहे. डिपॉझिट ही आपली काय ऍसेट आहे, बंद केल्यावर तर आपल्याला ते परत मिळणार आहे. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक कनेक्शन काढून टाकू त्यावेळेस आपण काय करू शकतो, काय होईल, आपल्याला ते परत मिळेल. ती आपली ऍसेट आहे म्हणून त्याला डिपॉझिट ऍसेट असा सेपरेट ग्रुप आहे. करू आपण हे अकाउंट तयार. इलेक्ट्रिसिटी डिपॉझिट, इलेक्ट्रिसिटी डिपॉझिट टाइप केलं. डिपॉझिट ऍसेट बघा, फर्स्ट टाइम तुमच्याकडे आला हा ग्रुप. करंट ऍसेट मध्ये एक 6 ग्रुप पैकी हा एक ग्रुप आहे डिपॉझिट ऍसेट. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड नो, बाकी फील्ड स्किप केले. अमाऊंट टाकू आपण 10,000 आणि त्याचा बॅलन्स आहे डेबिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं इथं झालं. हे पण अकाउंट आपलं काय झालं, सेव्ह झालं. पुढचं अकाउंट आपल्याकडे टेलिफोन डिपॉझिट. जसं इलेक्ट्रिसिटी घेण्यासाठी डिपॉझिट भरावं लागतं तसं टेलिफोन घेण्यासाठी सुद्धा आपल्याला डिपॉझिट द्यावं लागतं. तेव्हा आपल्याला टेलिफोन ऑफिसवाले टेलिफोन देतात. 3,000 आपण बंद केल्यानंतर ते डिपॉझिट आपल्याला परत देतात किंवा शेवटच्या बिलामध्ये ऍडजस्ट करतात, असं काहीतरी करतात. ठीक आहे, टेलिफोन डिपॉझिट हे अकाउंट आपण तयार करू. टेलिफोन डिपॉझिट, डिपॉझिट या ग्रुपच्या अंडर येणार आहे. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड ला काय येणार, नो येणार. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड नो. बाकी फील्डला मी स्किप केले. अमाऊंट टाकतोय मी 3,000. बघ 3,000 एंटर दिला. बॅलन्स आहे त्याचा डेबिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं, ते
स्वीकारलाय. पुढे जाऊ आपण. पुढचं अकाउंट आपल्याकडे प्रोव्हिजन फॉर इलेक्ट्रिसिटी चार्जेस. प्रोव्हिजन, त्याला ग्रुप आहे प्रोव्हिजन. या प्रॉब्लेम मध्ये असे काही अकाउंट्स आलेले की जे याच्या अगोदर कधी आलेले नव्हते किंवा या ग्रुपचा वापर कधी झालेला नव्हता, असे अकाउंट्स या प्रॉब्लेम मध्ये आहे. इलेक्ट्रिसिटी चार्जेस साठी प्रोव्हिजन केलेले आहे. उदाहरणार्थ आपण मार्च एंडला ज्यावेळेस इथे सगळे हे प्रोव्हिजनचेच अकाउंट आहे. सॅलरी पेबल, प्रोव्हिजन फॉर टेलिफोन चार्जेस, प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स पेबल, हे सगळे प्रोव्हिजन. काय असतं प्रोव्हिजन? तर ज्यावेळेस मार्च एंडला तुम्ही बॅलन्स शीट फायनल करता आणि बॅलन्स शीट फायनल करताना तुम्ही खर्च पण फायनल करावे लागतात. पण टेलिफोनचे बिल हे पुढच्या महिन्यात येतं, इलेक्ट्रिसिटीचं बिल पुढच्या महिन्यात येतं एप्रिलमध्ये, मार्चचं बिल कधी मिळतं आपल्याला? एप्रिलमध्ये मिळतं. पण मग त्याच्यासाठी अगोदरच आपण प्रोव्हिजन करून ठेवावी लागते बॅलन्स शीट मध्ये. मग ती प्रोव्हिजन आपण इथं घेतलेली. बरं, इलेक्ट्रिसिटी ची प्रोव्हिजन. आणि कोणता ग्रुप येणार आहे त्याला? प्रोव्हिजन हा ग्रुप येणार आहे. करू आपण तयार हे अकाउंट. प्रोव्हिजन फॉर इलेक्ट्रिसिटी चार्जेस. ग्रुप आहे त्याला प्रोव्हिजन. पी प्रेस केला, पी ने सुरू होणारे दोनच ग्रुप आहे, त्यातला प्रोव्हिजन मी निवडला आणि एंटर दिला. इन्व्हेंटरी ऑल अफेक्टेडला नो म्हटलं. अमाऊंट आहे प्रोव्हिजनची 2500 आणि बॅलन्स आहे क्रेडिट. जरी तुम्ही 2500 प्रोव्हिजन केली आणि बिल 2000 झालं तर मग त्यावेळेस ते वळती करून घेता येतं. पुन्हा आपण एंट्रीने ते आपल्या कॅशला घेऊ शकतो, पुन्हा रिव्हर्स एंट्री त्याची करू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला अंदाज आहे की दर महिन्याला 2500 लाईट बिल येत का आपल्याला, 2500च्या जवळपास. म्हणून मग त्या हिशोबाने आपण प्रोव्हिजन करून ठेवतो. ऍक्सेप्ट यस म्हटलं झालं. त्याच्यानंतर पुढचा अकाउंट आहे आपल्याकडे सॅलरी पेबल. प्रोव्हिजन फॉर सॅलरी पेबल. बघा, सॅलरी, मार्चची सॅलरी कधी होईल? एप्रिल मध्ये 7 तारखेला. बऱ्याच कंपन्या 7 तारखेला पेमेंट करतात. बरं, पण मग शेवटच्या मार्च एंडला, मार्चच्या महिन्यामध्ये तुम्हाला ती सॅलरीचा खर्च तर अगोदरच्या वर्षात दाखवावा लागतो ना, त्याच्यामुळे त्याची प्रोव्हिजन ही करून ठेवावी लागते. ती प्रोव्हिजन, त्याला ग्रुप काय असणार आहे? प्रोव्हिजन. म्हणून प्रोव्हिजन फॉर सॅलरी पेबल. प्रोव्हिजन फॉर सॅलरी पेबल, त्याला ग्रुप काय असणार आहे? सॅलरी, आपलं प्रोव्हिजन. आणि अमाऊंट आहे त्याची 27,000. बघ, 27,000 क्रेडिट बॅलन्स. 10 आहे का? बरं, 10,000 याचे, सॅलरीला 10,000 आणि बॅलन्स आहे क्रेडिट. इथे 27 मिस्टेक. बरं, प्रेझेंटेशन मध्ये चूक झालेली याची. ऍक्च्युअल बॅलन्स त्याचा किती आहे? 10,000. बरोबर, 10,000 आणि क्रेडिट बॅलन्स तुमच्या वर्कबुक मध्ये ती अमाऊंट आहे. ऍक्सेप्ट यस म्हटलं, सेव्ह झालं. त्याच्यानंतर पुढचं आहे प्रोव्हिजन फॉर टेलिफोन चार्जेस पेबल. पुन्हा टेलिफोन चार्जेसला सुद्धा आपल्याला प्रोव्हिजन करून ठेवलेली आपण. करतोय मी टॅली मध्ये अकाउंट तयार. प्रोव्हिजन फॉर टेलिफोन चार्जेस, त्याला पण ग्रुप काय येणार आहे? प्रोव्हिजन. कारण की हे देणं आहे आपलं, करंट लॅबिलिटी. आणि बॅलन्स आहे त्याचा 3,000 आणि बॅलन्स क्रेडिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं, हे अकाउंट काय झालं? सेव्ह झालं. पुढचा अकाउंट आहे आपल्याकडे प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स पेबल. इन्कम टॅक्स पण आपल्याला पेड करायचा असतो, जून जुलै मध्ये पेड करायचा असतो. पण आपल्याला एक अंदाज येतो की किती पेड करावा लागेल, कारण की आपण 31 मार्चला बॅलन्स शीट फायनल करतो, त्यावेळेस एक अंदाज येतो आपल्याला. त्या हिशोबाने ती रक्कम पण आपण बाजूला काढून ठेवू शकतो. बाजूला काढणं म्हणजे त्यावेळेस एंट्री केल्या जाते. इन्कम टॅक्स अकाउंट डेबिट टू प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स पेबल, अशी ती एंट्री केल्या जाते. आणि मग ती अमाऊंट काय होते? बाजूला. आणि ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष पेड करतो त्यावेळेस रिव्हर्स एंट्री केल्या जाते आणि मग ती पेड. त्यावेळेस आपण कॅश किंवा बँकेतून आपले पैसे जात नाही, तर या प्रोव्हिजन मधून ते आपण एंट्री करत असतो. ठीक आहे, पुढे जाऊ आता आपण. प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स पेबल. प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स पेबल, त्याला ग्रुप काय येणार आहे? प्रोव्हिजन.
इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेडला नो, अमाऊंट 15,000 आणि बॅलन्स आहे क्रेडिट बॅलन्स. बघा याचा सुद्धा इथं प्रेझेंटेशन मध्ये बॅलन्स चुकलेला आहे, 15,000 आहे, तो 3,000 घेतला गेलेला आहे तिथं. त्यानंतर आहे पुढचा अकाउंट आहे सर्वो सर्वो टेक्नॉलॉजीज 40,000. आता याचा बॅलन्स डेबिटला इथं हा डेटर्स आहे का क्रेडिटर्स आहे याचं काही सांगितलेलं नाही, पण बॅलन्स आपल्याला सांगतो का हा आपला कोण आहे डेटर्स आहे. डेटरचा बॅलन्स डेबिट आणि क्रेडिटरचा बॅलन्स क्रेडिट असतो. मग सनरी डेटर्स या ग्रुपच्या अंडर आपण आहे घेणार आहे टेक सर्वो टेक्नॉलॉजीज. टेक्नॉलॉजीज सनरी डेटर्स येस प्रेस केला, त्यातून सनरी डेटर्स हा ग्रुप मी निवडला आणि एंटर प्रेस करून खाली आल्यानंतर तिथं आपल्याला विचारतोय मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल, तिथं काय द्यायचं येस द्यायचं. डेटर्स आणि क्रेडिटरच्या अकाउंट साठी इथं आपण येस देणं गरजेचं आहे. बाकीचे फील्ड आपण जसे तसे ठेवून ते स्किप करतोय आणि अमाऊंट आहे 40,000. 40,000 बघा 40,000 आणि बॅलन्स आहे त्याचा डेबिट. आता बिलाची डिटेल मागतं आपल्याकडे. बिलाची डिटेल इथं दिले 1/3/2007 चं बिल आहे, बिल नंबर 020 आहे आणि ड्यू डेट 1/6/2007 आहे. 1/6/2007 ला आपल्याला हे पैसे मिळणार. टाकू मग आपण इथे 1/3/2007. इथं वर्ष टाईप करणं गरजेचं आहे कारण ही प्रिव्हियस इयरची डेट आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये वर्ष तुम्हाला पूर्ण टाईप करावं लागेल. बिल नंबर 020, ड्यू डेट किती आहे 1/6/2007 आणि बॅलन्स आहे 40,000, अमाऊंट 40,000 डेबिट बॅलन्स. अजून काही बिल नाहीये म्हणून मी इथे एंटर देतो. ऍक्सेप्ट झालं, ऍक्सेप्ट कडे आला तो, तिथे ऍक्सेप्ट यस म्हटलं आणि ते अकाउंट आपण काय झालं ऍक्सेप्ट. पुढे जाऊ आपण. पुढचा अकाउंट आहे आपल्याकडे गणेश टेक्नॉलॉजीज 25,000. ती पण अमाऊंट डेबिटला असल्यामुळे हा आपला डेटर्स आहे म्हणून त्याला आपण ग्रुप काय दिला सनरी डेटर्स. काय ग्रुप देणार आपण सनरी डेटर्स. जाऊ आपण गणेश टेक्नॉलॉजीचा अकाउंट तयार करण्यासाठी. टेक्नॉलॉजीज सनरी डेटरच्या अगेन्स्ट आयचे ग्रुप तिथे आलेला बघा, इथं ग्रुप आलेलाचे. नंतर मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल, तिथं काय ठेवायचं यस ठेवायचं. पुढचे फील्ड आपण जसे आहे तसे ठेवू आणि बॅलन्सच्या फील्ड वर जाऊ. 25,000 बॅलन्स आहे त्याचा, 25,000 एंटर दिला आणि कोणता बॅलन्स आहे डेबिट बॅलन्स. बरं आता याच्या बिलाची तारीख काय इथं दिली आपल्याला 2/3/2007 आणि बिल नंबर काय 008. इथं बिल नंबर चुकला आपला कारण की सेम रिपीट झाला. बघ 008 आहे हा 20 नाहीये हे लक्षात ठेवा. टाकू आपण 2/3/2007, 2/3/2007 बिल नंबर 008, ड्यू डेट आहे 2/6/2008 7 2/6/7 आणि अमाऊंट आहे 25,000. बाकी काही डिटेल नाही, एंटर देतो आणि आता तो अकाउंटच्या ऍक्सेप्ट करायचं की त्याच्यावर आला, तिथे येस म्हटलं, हे अकाउंट काय झालं सेव्ह झालं. त्यानंतर पुढे जाऊ आपण. पुढचा अकाउंट आपल्याकडे कॅश इन हँड 15,000. कॅश इन हँड या ग्रुपच्या अंडर येणार आहे. आपल्याकडे कॅश ऑलरेडी अकाउंट तयार असतं, त्याला आपण अल्टर करून घेऊ आणि त्यातच ही 15,000 कॅश टाकू. कारण की जर तुम्ही नव्याने अकाउंट तयार केलं तर तुमचंच कन्फ्युजन होतं एंट्री करते वेळेस. त्यामुळे तुम्ही नव्याने अकाउंट तुम्ही तयार करू नका. कॅशचं एकच अकाउंट ठेवा. यातून बाहेर पडतो या क्रिएशनच्या स्क्रीन मधून. मी आता एस्केप की प्रेस केली, क्यूट विचारतं यस म्हटलं. याच्यामध्ये एक अल्टर ऑप्शन आहे, अल्टर ऑप्शनला मी निवडला आणि एंटर दिला. एंटर दिल्यानंतर पहिलंच कॅश अकाउंट आहे त्याला निवडलं. निवडल्यानंतर बाकी त्याला ग्रुप तर आलेलाच आहे कॅश इन हँड. आता अमाऊंट फक्त टाकायची 15,000. 15,000 आणि बॅलन्स याचा डेबिट. ऍक्सेप्ट
येस, झाला. म्हणजे त्यातच आपण अमाऊंट टाकली जे तयार आहे त्यात. आता यातून बाहेर पडायचं. ह्या लेजर अल्टरेशनच्या स्क्रीन मधून एस्केप की मी प्रेस करतो, बाहेर आला. पुन्हा मी क्रिएट या ऑप्शन कडे जाईल, एंटर दिला क्रिएट करून, आणि पुढचं जे अकाउंट आहे आपलं UTI बँक अकाउंट 50,000 हे आपल्याला तयार करायचं. त्याला कोणता ग्रुप घेतला आपण? बँक अकाउंट. बरं, जाऊ आपण UTI बँक तयार करायला. UTI बँक या नावाचा अकाउंट तयार केला आपण. बँक ग्रुपच्या अंडर पहिलाच नंबरचा ग्रुप येतो, बँक अकाउंट निवडला. बँकेचे बाकीचे डिटेल, त्याचा अकाउंट नंबर, IFSC कोड तुमच्याकडे ज्यावेळेस उपलब्ध असेल त्यावेळेस तुम्ही टाका. आणि त्याचा बॅलन्स 50,000 त्याचा बॅलन्स आहे म्हणून 50,000 मी इथे टाईप केले, एंटर दिला. आणि डेबिट बॅलन्स आहे म्हणून डेबिट अमाऊंट बॅलन्स घेतला, ऍक्सेप्ट, यस म्हटलं, आणि अकाउंट काय झालं? सेव्ह. पुढचा अकाउंट आहे आपल्याकडे ओपनिंग स्टॉक ऑफ पॅराफिरल्स. पण हे अकाउंट आपल्याला तयार करायचं नाही, त्याच्या पुढे क्लिअर कट तुम्हाला म्हटलंय बघा, डू नॉट क्रिएट ओपनिंग स्टॉक अकाउंट. कारण की इन्व्हेंटरी मध्ये ओपनिंग स्टॉक अकाउंट तयार करायला लागत नाही, ते ऑलरेडी खाली दिलेलं आहे आपल्याला. बघा कोणता ओपनिंग स्टॉक येतो आला आपल्याकडे समोर. प्रोसेसर 10, 5,000ला एक 50,000, हार्ड डिस्क 16, प्रिंटर 10, मॉनिटर 10, UPS 10, असा टोटल आपल्याकडे 2,55,000चा स्टॉक शिल्लक आहे. तो आता आपण स्टॉक क्रिएशन मधून तो काय करणार आहे? टाकणार. जाऊ टॅली मध्ये, आपलं बॅलन्स शीट टॅली होते का नाही? बरोबर 2,55,000चा डिफरन्स राहिला बघा इथे, राहिला 2,55,000. तुम्ही ओपनिंग स्टॉक टाकला का तो डिफरन्स पण निघून जाणार. जाऊ आपण ओपनिंग स्टॉक टाकण्यासाठी पुढच्या स्क्रीनवर मी जातोय. याचा पहिले टॅली केलं 2,96,000ला हे ट्रायल बॅलन्स टॅली झाला, 7,96,000ला टॅली झाला. आता आपल्याला सांगितलंय त्याच्यामध्ये, तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सांगितलं की क्रिएट फॉलोइंग ऍडिशनल वाउचर्स. 2 वाउचर आपल्याला क्रिएट करायचे. एक करायचे बँक पेमेंट अंडर पेमेंट वाउचर, आणि दुसरं बँक रिसिप्ट अंडर रिसिप्ट वाउचर. या 2 वाउचर आपल्याला नवीन तयार करायचे. बरोबर. आता कसं आहे, आपण कोणतंही पेमेंट केलं का आपण एकच वाउचर घेतो, पेमेंट वाउचर. आता आपण इथून पुढे ह्या प्रॉब्लेम मध्ये काय करू? बँकेत पेमेंट असेल का बँक पेमेंट, बँकेत पैसे आले का बँक रिसिप्ट, असं वापरा. कॅश मध्ये आलं तर साधं आपलं पेमेंट आणि रिसिप्ट हे वाउचर आपण घ्या. मग पण पहिले तयार कसं करायचं बघू आपण, तयार कसं करायचं. आता आपण अकाउंट क्रिएशनच्या स्क्रीन मध्ये इथून मी बाहेर पडतो, एस्केप देतो, इथून बाहेर आलो. लेजर मेनू मध्ये आहे, परत त्याच्यातून बाहेर आलो, अकाउंट इन्फो मेनू मध्ये आलो. या अकाउंट इन्फो मेनू मध्ये जसं आपण इथं लेजर क्रिएट केलं तसं खाली आपल्याला वाउचर टाइप्स पण क्रिएट करता येतात. पण इथून जे वाउचर टाइप तुम्ही क्रिएट कराल, तुम्हाला जे प्री डिफाईन वाउचर दिलेले आहेत त्याच्या अंडरच घ्यावे लागतील. बरोबर. तुम्ही बँक पेमेंट कराल, पण बँक पेमेंट हे पेमेंट वाउचर सारखंच काम करेल, फक्त तुमचं ग्रुपिंग करेल वेगळं. बँकेचे ट्रान्झॅक्शन वेगळे घेईल आणि कॅशचे ट्रान्झॅक्शन वेगळे तुम्हाला रिपोर्ट घेता येईल नंतर, कॅश किती जाईल. म्हणजे पेमेंट वाउचरच्या अगेन्स्ट कोणकोणते, बँक पेमेंट वाउचरच्या अगेन्स्ट कोणकोणते एंट्रीज झाल्या त्या आपल्याला वेगळ्या काढता येऊ शकतील, फक्त एवढाच त्याचा फायदा होईल. म्हणून त्या पेमेंट वाउचर पेक्षा वेगळं काही काम करेल असं काही होणार नाही. बघा क्रिएट म्हणतो, याच्यात क्रिएट अल्टर डिस्प्ले, जसं अकाउंटला क्रिएट अल्टर डिस्प्ले होतं तसंच. आता इथं बँक पेमेंट असं नाव देतो, बँक पेमेंट, एंटर दिला. अलाइज नेम अजून काही नाव द्यायचं असेल तर ते देऊ शकतो आपण. आता आपल्याला इथे लिस्ट ऑफ वाउचर्स आले, साइडला बघा लिस्ट ऑफ वाउचर्स आले का. या वाउचरच्या प्रकारातून जेवढे आपल्या टॅलीमध्ये वाउचरचे प्रकार आहेत त्याच्या अंडर तुम्हाला हे वाउचर तयार. आपल्याला कोणाच्या अंडर करायचं? पेमेंट, म्हणून मी पी प्रेस केला तेव्हा पेमेंट हे वाउचर मी निवडलं, एंटर दिला. त्याचं अब्रिव्हिएशन वगैरे ते आलं तिथं, तसंच ठेवा. नंतर मेथड ऑफ वाउचर नंबरिंग ऑटोमॅटिक,
यूज ऍडव्हान्स कॉन्फिगरेशन नो. बाकीचे फील्ड आहे तसेच ठेवा, त्याच्यात कोणताही बदल करू नका. एंटर देतो. एंटर दिल्यानंतर तो विचारतो ऍक्सेप्ट, यस नो. यस मी क्लिक करतो, ते वाउचर तयार झालं. म्हणजे आता आपल्या या कंपनीच्या वाउचरच्या लिस्ट मध्ये हे एक नवीन वाउचर ऍड झालं, बँक पेमेंट. आता आपल्याला काय करायचं, बँक रिसिप्ट हे एक वाउचर तयार करायचं. पुन्हा मी बँक रिसिप्ट असं नाव टाईप केलं. त्यानंतर पुढे सिलेक्ट टाइप ऑफ वाउचर, कोणाच्या अगेन्स्ट घ्यायचं ते रिसिप्ट वाउचरच्या. आर प्रेस केला, इथून रिसिप्ट वाउचर मी निवडलं, एंटर दिला. बाकीच्या ठिकाणी आहे ते सेटिंग तसंच ठेवा. ऍक्सेप्ट यस म्हटलं, पुन्हा माझं अजून एक वाउचर काय झालं इथं तयार झालं का नाही तयार हे बघण्यासाठी मी या स्क्रीन मधून बाहेर पडतो, एस्केप की प्रेस करतो. ऍक्सेप्ट यस म्हटलं, यस म्हटल्यानंतर बाहेर आलो. ह्याच्यामध्ये एक डिस्प्ले म्हणून पर्याय आहे बघा, डिस्प्ले क्रिएटच्या खाली जिथून तयार केलं त्याच्या खाली डिस्प्लेवर मी क्लिक केलं, एंटर दिलं. एंटर दिल्यानंतर इथं तुम्हाला पहिलेच नंबरला 2 वाउचर दिसत आहे, बँक पेमेंट आणि बँक रिसिप्ट आले. मग आता तुम्ही म्हणाले सिलेक्ट कसं करायचं, पेमेंट वाउचरला तर F5 फंक्शन की आहे, याला काय जे नवीन तयार केलेले वाउचर्स असतात ते वाउचर ज्या वाउचरच्या अंडर तुम्ही तयार केले त्याच कीने तुम्हाला सिलेक्ट करता येते. पेमेंट वाउचर सिलेक्ट करायला कोणती की आहे, F5 बरोबर. त्याच ठिकाणी हे वाउचर तुम्हाला येईल. बघायचं, बघू आपण बाहेर पडू. बाहेर आलो गेटवे ऑफ टॅली मध्ये. अकाउंटिंग वाउचरला मी जातो. अकाउंटिंग वाउचरला गेल्यानंतर इथं पेमेंट वाउचर आहे. आता मी पुन्हा F5 प्रेस केला का तिथं मला आता डायरेक्ट पेमेंट वाउचर नाही येणार, ती 2 पर्याय दाखवेल आणि त्यातून मला बँक पेमेंट हा पर्याय निवडावा लागेल. मग इथं माझं बँक पेमेंट हे वाउचर. तसंच रिसिप्ट वाउचर मला निवडायचे F6. रिसिप्ट वाउचरला मी क्लिक केलं, क्लिक केल्याबरोबर तो डायरेक्ट रिसिप्ट वाउचर मध्ये न जाता त्याने आपल्याला 2 पर्याय दाखवले, त्यातून मी बँक रिसिप्ट निवडलं. मग इथं बँक रिसिप्ट समजलं. म्हणजे याला फंक्शन कितीच असणं, जी पेमेंटला आहे तीच, जी रिसिप्टला आहे तीच. ठीक आहे. आता आपल्याला पुढच्या याच्याकडे जायचं. पुढे काय करायचं, क्रिएट फॉलोइंग कॉस्ट सेंटर, सॅलरी एक्सपेन्सेस, इन्सेंटिव्ह टू स्टाफ, अदर एक्सपेन्सेस. बघ मग कॉस्ट सेंटर काय आहे, तर आपली जी अमाऊंट आहे ही कोणकोणत्या भागांवर खर्च होते. सॅलरीवर किती खर्च होते, स्टाफच्या इन्सेंटिव्ह साठी किती खर्च होते, बरोबर, अदर एक्सपेन्सेस साठी किती जाते, हे आपल्याला शोधायचं असेल तर आपण ह्या कॉस्ट सेंटर त्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. आणि मग आपण जो खर्च केला तो कोणत्या हेड खाली टाकायचा, तर इन्सेंटिव्ह टू स्टाफ टाकायचा, अदर एक्सपेन्सेस टाकायचा का सॅलरी एक्सपेन्सेस, ते आपण त्या पेमेंटच्या एंट्रीच्या वेळेस ठरवू शकतो. जेव्हा तुम्ही पेमेंटची एंट्री कराल त्यावेळेस तो विचारेल हे काय आहे, सॅलरीचा एक्सपेन्स आहे का अदर एक्सपेन्सेस आहे का इन्सेंटिव्ह टू स्टाफ आहे का. आता इथं भरपूर कॉस्ट सेंटर तसे तयार होतील कारण की अनेक प्रकार असतात खर्चांचे, पण आपण एक सॅम्पल फक्त 2-3 घेतले, 2-3 फक्त घेतले. मग हे तयार कुठून करायचे ते आपण बघू. बघा त्यासाठी तुम्हाला हे कॉस्ट सेंटर ही फॅसिलिटी कॉस्ट सेंटर ही फॅसिलिटी तुम्हाला तुमच्या टॅली मध्ये काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. त्याच्यासाठी F11 फीचर्स मध्ये जावं लागेल आणि त्याच्यामधून अकाउंटिंग फीचर्स निवडून मेंटेन कॉस्ट सेंटर यस याला क्लिक करावं लागेल आणि मग तुम्ही ही फॅसिलिटी काय करू शकतात त्या याच्यामध्ये ऍड करू शकतात. मग तुम्हाला कॉस्ट सेंटर तिथून क्रिएट करता येते. पण जोपर्यंत हे सेटिंग तुम्ही करत नाही, कॉस्ट सेंटर ही फॅसिलिटी तुमच्या टॅलीच्या याच्यात ऍड करत नाही,
तोपर्यंत तुम्हाला कॉस्ट सेंटर क्रिएट करता येणार नाही. तर मग आता आपण बघू टॅलीमध्ये जाऊ आणि आपले कॉस्ट सेंटर तिथून तयार करू. बघा, तर कॉस्ट सेंटर क्रिएशन कसं सेटिंग करायचं हे आपण बघितलं. पण हे आपण ज्यावेळेस एंट्री करू त्यावेळेस आपण कॉस्ट सेंटर क्रिएशनचं प्रत्यक्ष प्रॅक्टिकल बघू. फक्त आता आपण थेरॉटिकली बघून घेतलं. आता थेरॉटिकली काय बघितलं तर F11 ट्रेस करायचा, त्याच्यामध्ये मेंटेन कॉस्ट सेंटर्स असा ऑप्शन आहे, त्याला काय म्हणायचं, यस म्हणायचं. आणि तिथं सेट मोर दॅन 1 पेरोल तिथं पण काय करायचं, यस करायचं. असे 2 सेटिंग आपल्याला तिथं करायचे. ठीक आहे. ते हे प्रॅक्टिकल, प्रत्यक्ष प्रॅक्टिकल आपण पुढच्या भागामध्ये बघू. आता पुढचा ऑप्शन आहे क्रिएट द फॉलोइंग स्टॉक आयटम. खालील स्टॉक आयटम आपल्याला इथं तयार करायचे. इथं कोणताही ग्रुप तयार करायला लावलेला नाही, पण ही स्टॉक आयटम तयार करण्यासाठी पहिले आपल्याला तयार करावे लागतील युनिट्स. आणि इथे आपल्याकडे एकच युनिट आहे, नंबर्स. मग जाऊ आपण टॅलीमध्ये. टॅली मधून या व्हाउचरच्या स्क्रीन मधून मी बाहेर पडतो, एस्केप की प्रेस केली, बघा बाहेर आलो गेटवे ऑफ टॅली मध्ये. या ठिकाणी आल्यानंतर मला काय तयार करायचं, आता स्टॉक आयटम कुठं असतील ते इन्व्हेंटरी इन्फो मध्ये. म्हणून इन्व्हेंटरी इन्फोत आपण जाऊ, एंटर दिला, तिथं स्टॉक आयटम. पण स्टॉक आयटम तयार करण्यापूर्वी युनिट्स आपल्याला तयार करायचे. युनिट्स आपल्याला तयार करायचे नंबर्स. त्याच्यामध्ये क्रिएट ऑप्शन वापरा. इथं नंबर्स मी टाइप केला, एंटर दिला. फॉर्मल नेम मी काही देत नाही, डेसिमल प्लेस काही देणार नाहीये, नंबर्सला काही डेसिमल प्लेस नसणार आहे. कारण की आपण जे प्रॉडक्ट खरेदी विक्री करणार आहोत, कॉम्प्युटरचे भाग, त्याच्यामध्ये असं 1.5 माऊस द्या, 2.5 माऊस द्या असं म्हणता येईल का, नाही, ते पूर्णांकातच व्हॅल्यू राहील. म्हणून इथं काही मी सेट करत नाही, ऍक्सेप्ट म्हटलं, तिथे यस दिलं, सेव्ह झालं. बाहेर पडतो, एकच युनिट्स असल्यामुळे यातून बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर आता इन्व्हेंटरी इन्फो या मेनू मध्ये मी आलोय परत. याच्यामध्ये आता मला स्टॉक आयटम तयार, ग्रुप तर माझ्याकडे नाहीये म्हणून मी ग्रुप तयार करत नाहीये. स्टॉक आयटम क्रिएट. पहिला स्टॉक आयटम काय आहे, प्रोसेसर 10 आहे, 5000 ले प्रोसेसर, एंटर दिला. अंडर प्रायमरी या तिथं ग्रुप नाहीचे काही, त्याला युनिट्स काय, नंबर्स. रेट ऑफ ड्युटी हे पण आपल्याला माहित नाहीये. क्वांटिटी 10 आहे आपल्याकडे, 5000 रुपये त्याचा एकाचा रेट आहे पर. अशी 50,000चा माल आपल्याकडे हा शिल्लक. ऍक्सेप्ट विचारतोय तर यस देईल, एंटर. पुढचा आयटम आपल्याकडे हार्ड डिस्क 16 आहे, पण 2500ला एक. तर टाइप करू हार्ड डिस्क, प्रायमरी, युनिट्स घेतलं, नंबर्स, रेट ऑफ ड्युटी काही नाही, 16 क्वांटिटी आहे, 2500ला एक, 2500 पर नंबर. 40,000चा हा पण माल आपल्याकडे शिल्लक. ऍक्सेप्ट यस म्हटलं, हा पण काय झाला, सेव्ह झाला. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडे प्रिंटर 10, 5000ला एक. बघा प्रिंटर किती आहे आपल्याकडे, प्रायमरी ग्रुप, युनिट्स, नंबर्स घेतला, रेट नाहीये, 10 क्वांटिटी आहे, 5000ला एक. या पद्धतीने 50,000चा हा पण माल आपल्याकडे आहे, त्याला पण आपण काय केलं, सेव्ह केलं. ऍक्सेप्ट करून सेव्ह केलं. पुढे आहे आपल्याकडे मॉनिटर. बघा मॉनिटर 10 आहे, 10,000ला एक, असा 1 लाखाचा माल. जाऊ आपण टॅलीमध्ये टाकू मॉनिटर. मॉनिटर, एंटर दिला. अंडर प्रायमरी इथं युनिट्स मध्ये नंबर्स मी सिलेक्ट केला, रेट ऑफ ड्युटी 0, क्वांटिटी किती आपल्याकडे 10, किती रुपयाला एक, 10,000ला एक पर नंबर. किती रुपये व्हॅल्यू, 1 लाख. टोटल व्हॅल्यू 1 लाखाचा माल. ऍक्सेप्ट करून हा पण स्टॉक आपण काय केला, सेव्ह. त्यानंतर पुढे आहे युपीएस. बघा हा युपीएस 10, 1500ला एक, अशा पद्धतीने 15,000चा हा पण माल आहे. जाऊ आपण टॅली मध्ये टाकू हा युपीएस. युपीएस अंडर प्रायमरी, युनिट्स, नंबर्स मी घेतला इथून, रेट ऑफ ड्युटी काही नाहीये, किती क्वांटिटी आहे
10 आणि रेट किती आहे 1500, 1500 पर, असा 15,000 रुपयाचा माल आपल्याकडे शिल्लक आहे. ऍक्सेप्ट विचारतोय, ऍक्सेप्ट यस म्हणून तो पण स्टॉक आपण काय केला सेव्ह झाले. आपले सर्व स्टॉक इथं काय झाले तयार झालेले आहे. बरोबर, मग झाले का नाही हे बघू आपण. बाहेर येऊ, एकदा एस्केप देतो मी, बाहेर आलो, इन्व्हेंटरी मेनूच्या बाहेर येऊ, गेटवे ऑफ टॅली मध्ये. इथं आपल्याकडे स्टॉक समरी आहे. या स्टॉक समरीला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं दिसेल का आपले स्टॉक तयार झाले का नाही. बघा, हार्ड डिस्क, मॉनिटर, प्रिंटर, फक्त इथं ते अल्फाबेटिकली लागले. आपल्या आधीच जसे होते तसे न राहता इथं काय लागले अल्फाबेटिकली तिथं आले. मग ते अल्फाबेटिकली आपल्याला इथं दिसत आहे. सगळा माल आपला टोटल माल किती रुपयाचा इथं दिसतोय 2,55,000. आता आपला ट्रायल बॅलन्स काय झाला टॅली झाला. बघू आपण झाला का नाही टॅली. एस्केप देऊन बाहेर आलो, अकाउंट इन्फो मध्येच गेलो, लेजर मध्ये गेलो आणि क्रिएट म्हटलं. बघा 2,07,96,000 आपला ट्रायल बॅलन्स काय झाला टॅली झालेला. बरोबर, अशा पद्धतीने आपण या भागामध्ये अकाउंट क्रिएशन बघितलं, काही वाउचर क्रिएट करण्याचं बघितलं. आता राहिलेल्या वाउचर एंट्रीज आणि जे काही कॉस्ट सेंटर आपल्याला बघायचं ते आपण पुढच्या भागामध्ये बघू. ठीक आहे, तर आज आपण इथं थांबतोय. जे काही आपण आज शिकलोय त्याचं तुम्ही प्रॅक्टिकल करून टाका, म्हणजे मग उद्या जे आपण बघू ते उद्या तुम्ही करा.